राम राम, तुमचं स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर. जगूया मनसोक्त. या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यातील संपूर्ण दिनविषयी जाणून घेणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आतापर्यंत आपण जानेवारी ते मे महिन्यापर्यंत संपूर्ण दिनविषयी जाणून घेतले आहे, तरी त्या व्हिडिओंना भेट द्यावी ही विनंती. 1 जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 1 जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 1 जून 1930 रोजी मुंबई व पुणे दरम्यान दक्कनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी सुरू झाली. 2 जून 2014 रोजी तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य स्थापन झाले. 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जून 1916 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. 3 जून 1947 रोजी भारताच्या फाळणीची माउंट बॅटन योजना जाहीर झाली. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. 7 जून 1893 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. 7 जून 1975 रोजी पहिल्या क्रिकेट विश्वकप स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 8 जून या दिवशी जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा केला जातो. 8 जून 1915 रोजी लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहून पूर्ण केलेल्या गीता रहस्य या ग्रंथाचे गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले. 10 जून हा दिवस जागतिक दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जून हा दिवस जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. 14 जून 1896 रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम ही संस्था स्थापन केली. 15 जून हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 15 जून हा दिवस जागतिक पवन दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 16 जून 2010 रोजी तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला. 17 जून हा दिवस जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 17 जून 2013 रोजी भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात 13 इंच पाऊस पडला. यात शेकडो व्यक्ती मृत्युमुखी पडले आणि हजारो यात्रेकरी अडकले. 18 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय सहल दिवस म्हणून साजरा केला जातो. 18 जून या दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी असते. 19 जून हा दिवस जागतिक सांत्वन दिन म्हणून साजरा केला जातो. 19 जून 1966 या दिवशी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. 20 जून हा दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून साजरा केला जातो. 20 जून 1997 रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली. 21 जून जागतिक योग दिन, जागतिक संगीत दिन, जागतिक जलविज्ञान दिन, जागतिक मोटरसायकल दिन. 23 जून हा दिवस जागतिक विधवा दिन म्हणून साजरा केला जातो. 25
25 जून हा दिवस जागतिक कोड त्वचारोग दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच जागतिक दर्यावर्दी दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 25 जून 1975 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. 26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 26 जून हा दिवस जागतिक रेफ्रिजरेशन दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 26 जून या दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असते. महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिन हा 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. अशा प्रकारे जून महिन्यातील संपूर्ण दिनविशेष विषयी हा व्हिडिओ. अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.